सख्या रे भाग 133। इकडे दुसरीकडे राघवने आदित्यला कॉल करून सगळं सांगितलं, ज्यामुळे पुढच्या अर्ध्या तासातच मिस्टर राठोड, आदित्य आणि अक्षराची आई हॉस्पिटलमध्ये आले. आरोहीनेही दिनेशला सगळ्या घटनेची माहिती दिली होती, त्यामुळे तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आला होता. सुनीताचा अजूनही उपचार सुरू होता, पण तिच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती. डॉक्टरांनी दिनेशला सांगितलं की सुनीता कोमामध्ये आहे आणि उपचारांचा काहीच परिणाम होत नाहीये. डॉक्टरांचं ऐकून दिनेश आणि अबीर दोघंही कुठेतरी खचलेले होते. नील एका कोपऱ्यात बसून जगापासून तोंड फिरवून होता. एका बाजूला अबीर आनंदाच्या क्षणात झुलत होता, तर दुसऱ्या बाजूला नील दुःखाच्या ढगांनी वेढलेला होता. आरोही नीलला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण नीलला तिचं बोलणं चांगलं वाटत नव्हतं. म्हणूनच त्याने आरोहीची पका आपल्या बाहूपासून सोडवून घेतली आणि जवळजवळ तिच्यावर ओरडत म्हणाला, मला तुझी बकवास ऐकायची नाहीये. तुला नाही समजणार आईला गमावण्याचं काय दुःख असतं, कारण तुला कधी आईचं प्रेम मिळालं नाहीये. ज्याची आई असते त्यालाच कळतं की आईला गमावण्याचं दुःख काय असतं. तू स्वार्थी आहेस, तुला माझ्या आईचं काहीच घेणं देणं नाही. म्हणून निघून जा, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. मला एकटं सोड. नीलचं विनाकारण ओरडणं आरोहीच्या मनाला लागलं. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. तिने फक्त नीलला धीर देण्यासाठी त्याला समजावलं होतं, पण नील तिला हे जाणवून देत होता की तिची आई नसल्यामुळे ती इतरांचं दुःख समजू शकत नाही. नीलच्या तोंडून बाहेर पडलेले ते शब्द आरोहीच्या मनाला चटका लावून गेले. नीलला आपल्या समोरून जाताना पाहून आरोही काहीच बोलू शकली नाही. इकडे डॉक्टरांनी एकदा अक्षराची तपासणी केल्यावर अबीर आणि संपूर्ण कुटुंबाला सांगितलं की अक्षरा आता धोक्याबाहेर आहे. सगळ्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. विशेषतः अबीरने वाकून डॉक्टरांचे आभार मानले. पण डॉक्टर त्याच्यासमोर काहीसे गंभीर होत म्हणाले, पेशंटबद्दल काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी अबीरला बसायला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून अबीरही थोडा अस्वस्थ झाला. काही क्षण संयम ठेवून शेवटी त्याने आपले प्रश्न विचारण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. डॉक्टर, काही गंभीर गोष्ट आहे का? अक्षरा पूर्णपणे ठीक आहे ना? ती ठीक आहे, काळजी करू नका. डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यावरची भीती ओळखली आणि थोडं सांभाळून म्हणाले, बघा अबीर, हे ऐकणं कठीण असेल, पण अक्षरा पुन्हा प्रेग्नंट होऊ शकेल की नाही, हे सांगणं अवघड आहे. त्यांचा अंतर्गत रक्तस्राव खूप झाला होता आणि त्यांना आतूनही खूप दुखापत झाली आहे. त्यामुळे भविष्यात ती पुन्हा प्रेग्नंट झाली तरी मिसकॅरेजची खूप शक्यता आहे. पण जर तुम्ही त्यांच्या शरीराला बरं होण्यासाठी वेळ दिलात, तर त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतील. मला वाटतं तुम्ही समजताय की त्यांच्या तब्येतीला वेळ द्यायला हवा. डॉक्टरांच्या शब्दांनी अबीरला स्पष्ट समजले होते. तो जाणून गेला होता की डॉक्टर काही काळ अक्षराच्या जवळ न जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे त्याने फक्त मान हलवून होकार दिला. डॉक्टरांचंही वय कमी होतं, त्यामुळे त्यांनाही काहीसं विचित्र वाटलं. हे पाहून अबीर उठला आणि तेथून जाताना थोडं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अक्षराला डिस्चार्ज कधी मिळेल? 8 दिवसांनी, डॉक्टरांनी उत्तर दिलं. त्यावर अबीरने पुन्हा मान हलवली आणि थेट केबिन बाहेर निघून गेला. डॉक्टरांशी झालेली ही चर्चा अबीरला कोणालाही सांगायची नव्हती, कारण असं होऊ शकतं की त्यामुळे अक्षरा आणि इतर कुटुंबीय खूप दुःखी होतील. त्यामुळे त्याने डॉक्टरांचं सांगणं आपल्याच मनात दफन करून ठेवलं. अक्षराला शुद्ध येताच तिला एका प्रायव्हेट रूममध्ये हलवलं होतं. तिकडे अबीर जात असतानाच त्याला एक कोपऱ्यात बसलेली आरोही दिसली, जी कदाचित ठीक वाटत नव्हती. तिच्याजवळ जाऊन अबीरने तिला हाक मारली, आरोही, इथे काय करते? नील कुठे आहे? माहीत नाही. विचारात गुंतलेल्या आरोहीने उत्तर दिलं. हे ऐकून अबीरने पुन्हा विचारलं, तो काही बोलला का तुला? कसा आहे तो? खूप परेशान आहे का? मग तो कोणाशीच बोलायला तयार नाही आणि काही ऐकायलाही नाही. आपल्या आईच्या या परिस्थितीचं दोष तो स्वतःला देतोय. आरोहीच्या बोलण्याने अबीरला कळलं की नील खूपच दुःखी आहे. लहानपणापासून त्याने नीलला त्याच्या आईच्या खूप जवळ पाहिलं होतं. सुनीता त्याच्याशी वाईट असली तरी नीलसाठी ती नेहमीच चांगली आई होती.
कदाचित म्हणूनच नील आपल्या आईच्या या परिस्थितीचा दोष स्वतःला देत होता. नीलला शोधायला जाण्यापूर्वी अबीरने आरोहीला उठायला मदत केली आणि तिला अक्षराच्या रूममध्ये घेऊन गेला. अक्षरासोबत राहा, जोपर्यंत मी नीलला शोधून त्याला समजावून घेत नाही. आत गेल्यावर आधीच अक्षराचा कुटुंब राघव, आदित्य आणि नीलही उपस्थित होते. सगळे बाळाच्या कॉटजवळ उभे होते आणि कोणत्या तरी गोष्टीवरून चर्चा करत होते. तिकडे बेडवर पडलेली अक्षरा अधूनमधून त्यांना सांगत होती, मला द्या ना, का त्याला माझ्यापासून दूर नेलं. दरवाजाजवळ उभा असलेल्या अबीरला जे काही घडत होतं ते काही कळलं नाही. त्यामुळे त्याने थोडी जोरात विचारलं, काय चाललंय हे सगळं? वीरचा आवाज ऐकताच सगळे शांत झाले आणि बाळाच्या कॉटपासून दूर होऊन एका ओळीत उभे राहिले. तिकडे आरोही अक्षराच्या जवळ जाऊन बसली आणि दोघी फुसफुसत बोलायला लागल्या. इकडे अबीर बेबी कॉटच्या जवळ गेला आणि पाहिलं की बाळ शांतपणे झोपलं होतं. राघव आणि अक्षराची आई यांनी त्याला कपडे घालून दिले होते आणि कॉटमध्ये काही मऊ खेळणी ठेवली होती. बाळ जितकं शांत झोपलं होतं, अबीरला कळलं की अक्षराने त्याला दूधही पाजलेलं आहे. मात्र त्याला हे समजलं नाही की सगळे एकत्र येऊन झोपलेल्या बाळावरून कोणत्या गोष्टीवर चर्चा करत होते. त्यामुळे त्याने सगळ्यांकडे पाहून विचारलं, तुम्ही सगळे काय करत होतात? नील जो अजूनही काहीसा उदास होता, उत्सुकतेने पुढे आला आणि अबीरकडे पाहत म्हणाला, बाळ जाग झालं की मला सर्वात आधी घेऊ द्या, कारण मी याचा छोटा पप्पा आहे आणि याचं नावही मीच ठेवणार आहे. त्याचं बोलणं संपलं देखील नव्हतं की आदित्यने त्याच्या कॉलरला मागून धरलं आणि मागे ओढत म्हणाला, इतके दिवस मी अक्षराची काळजी घेतली, त्यामुळे बाळ मला मिळायला हवं. मामाचा हक्क जास्त असतो आणि नावसुद्धा मी ठरवलं आहे. आदित्यच्या हक्काच्या गोष्टी ऐकून अक्षराची आई देखील समोर येऊन उभी राहिली आणि आदित्यला कोपराने हलवून म्हणाली, मामापेक्षा आजीचा हक्क जास्त असतो, त्यामुळे बाळ मी उचलणार आधी. जेव्हापासून सगळेजण खोलीत आले होते, तेव्हापासून एकाच गोष्टीवरून भांडत होते आणि बाळ मात्र उठायचं नाव घेत नव्हतं. थोडा वेळ ते हललं की सगळे मधमाशांसारखे येऊन बाळाच्या कॉटशी चिपकायचे. असं अक्षराने किती वेळा पाहिलं होतं माहित नाही. आणि आता अबीर देखील त्यांच्यात सामील होत म्हणाला, बघा, मी त्याचा डॅड आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त माझा हक्क आहे त्याच्यावर, म्हणून त्याच्या जागताच मी त्याला पहिल्यांदा उचलणार. अबीरच्या या वागण्याने अक्षरा हैराण झाली. अबीरला कधीही कोणासमोर उघड बोलायला आवडत नव्हतं, पण आज मात्र तो स्पष्टपणे सगळ्यांमध्ये मिसळून गेला होता. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून आणि आजपर्यंत अबीरमध्ये अनेक बदल झाले होते. जो अबीरच्या प्रेमात पडणं तिच्यासाठी जगातील सर्वात कठीण गोष्ट वाटत होती, आज तोच अबीर तिच्यासाठी जीव द्यायला देखील तयार होता. मनातल्या या विचारांना अक्षरा जास्त वेळ ओठांवर येऊ देऊ शकली नाही आणि खोलीत इतक्या लोकांसमोर सुद्धा ती एकाएकी बोलली, अबीर, आय लव्ह यू. इतक्या गोंधळातही अक्षराचा आवाज सगळ्यांच्या कानात घुमला, ज्यामुळे सगळे मागे वळून अक्षराकडेच पाहू लागले. अबीर देखील आश्चर्यचकित नजरेने तिला पाहू लागला. सगळ्यांच्या एकटक नजरांचा सामना करताच अक्षराला कळलं की ती आपल्या लाजेपलीकडे जाऊन मनातली गोष्ट बोलून गेली होती. दुसरीकडे अबीर होता जो अक्षराच्या तोंडून हे 3 शब्द कधीपासून ऐकू इच्छित होता. अचानक तो तिच्याकडे गेला आणि अक्षरासारखीच कोणाची पर्वा न करता तिच्या ओठांवर ओठ टेकवण्याआधी म्हणाला, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू इवन मोर दॅन माय लाईफ. मी तुला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो. हे शब्द संपताच अबीरने तिच्या ओठांवर आपले थंड ओठ ठेवले आणि जवळपास अर्ध्या सेकंदानंतर दूर होत तिच्या कपाळावर आपले कपाळ ठेवत गालांना अलगद सहलावू लागला. त्यांना पाहून नील देखील आरोहीजवळ येऊन उभा राहिला आणि काही न बोलता आपले दोन्ही हात कानांवर ठेवले. आरोही, जी सध्या खूप भावूक राहू लागली होती, लगेच त्याच्या छातीशी जाऊन बिलगली आणि एका हाताने त्याला मुक्का मारला. माझ्याशी पुन्हा भांडू नकोस. अक्षरा आणि अबीरला एकत्र पाहून मिस्टर राठोड आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा हायसं वाटलं आणि दोघेही एकमेकांचा हात धरून हसले. तर आदित्यने दोघांचे फोटो आपल्या फोनमध्ये काढले आणि ओठांत बोटं घालून शिट्टी वाजवली. असं करत करत बाळासाठी भांडत 8 दिवस निघून गेले, पण या 8 दिवसांत सुनीताच्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही.
डॉक्टरांनी नीलला सांगितलं की आता ती कधीच चालू फिरू शकणार नाही आणि ना काही बोलू शकणार आहे. तिचं पुढचं जीवन व्हीलचेअरवरच जाणार आहे. हे ऐकून नील आणि कुटुंबातील इतर सदस्यांना दुःख झालं. पण अबीरच्या कुटुंबाला सावरताना पाहून नीलने आपलं दुःख मनातच दाबून ठेवलं. डिस्चार्जच्या दिवसापर्यंत सगळे बाळाच्या नावावरूनच भांडत होते. राघव आणि आदित्य त्याला सॉफ्टी म्हणत होते, तर नील आणि आरोहीसाठी तो लिटल बर्ड होता. बाकी मोठ्यांनी त्याच्यासाठी खूप नावे सुचवली, पण अक्षराला कोणतेही नाव पसंत पडलं नाही. अखेर सगळ्यांनी बाळाच्या नामकरणाचा निर्णय अक्षरावरच सोडला. त्यावर अक्षराने जवळ बसलेल्या अबीरचा हात पकडला आणि बाजूला झोपलेल्या नन्ह्या बाळाकडे पाहून म्हणाली, अक्षर, आमच्या हृदयाचा तुकडा, अक्षर असं त्याचं नाव ठेवू. अक्षराने दिलेलं नाव सगळ्यांना खूप आवडलं आणि सर्वांनी तिचं कौतुक करत तिचं सामान बांधायला सुरुवात केली. अबीर, जो अक्षराच्या अगदी जवळ बसला होता, त्याने अक्षराला विचारलं, तुला कुठे जायचं आहे? मोठे पप्पा आपल्याला बिर्ला मॅन्शनमध्ये राहायला बोलावत आहेत पण तू. अबीरने आपली पूर्ण गोष्ट संपवली सुद्धा नव्हती की अक्षरा बोलली, जुहू मॅन्शनवर जायचं आहे मला. तिथेच माझं घर आहे. मी तिथेच माझ्या अबीरसोबत सर्वात जास्त क्षण घालवले आहेत. तिथेच माझ्या जुन्या आठवणी आहेत आणि तिथेच मला माझ्या पुढच्या आठवणी बनवायच्या आहे. तिच्या या गोष्टींवर अबीरने सहमतीत मान हलवली आणि तेवढ्यात तिथे डॉक्टर आली. तिने अक्षराची तब्येत विचारली आणि तिला काही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टरने दिलेल्या सूचनांवर लक्षपूर्वक ऐकून अबीरने तिला काही प्रश्न विचारले. त्यानंतर डॉक्टर निघून गेली. अक्षराची आई बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बसली. अक्षरा, जी आता थोडं थोडं चालायला लागली होती, अबीरच्या मदतीने पलंगावर बसली आणि सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. सगळे खोलीबाहेर गेल्यानंतर अक्षराने हॉस्पिटलचा निळा गाऊन काढला आणि घरून आणलेले कपडे परिधान केले. हळूहळू चालत ती खोलीबाहेर आली. अबीरने तिला विचारलं, चालताना अजूनही काही त्रास होतोय का? त्यावर अक्षराने नाही अशी मान हलवली आणि म्हणाली, मी ठीक आहे. तिच्या उत्तरावर अबीरने तिला खांद्याने धरलं आणि तिला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आला. जुहू मॅन्शनवर पोहोचल्यावर अबीरला अचानक आठवलं की घरात गेल्या 8 महिन्यांपासून कोणीही राहिलं नाही. त्यामुळे घर पूर्णपणे घाण झालेलं असणार. दरवाजाबाहेर सगळेजण उभे राहून अबीरकडे बघू लागले. अक्षराने विचारलं, अबीर, दरवाजा का नाही उघडत आहात? काही लपवताय का माझ्यापासून? नाही, अबीरने त्वरित उत्तर दिलं. गेल्या 8 महिन्यांपासून मी इथे आलो नाही. त्यामुळे मला वाटतं घर घाण असेल. त्याचं बोलणं ऐकून अक्षराने डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, काय नवीन गोष्ट आहे? मी इथे पहिल्यांदा आली तेव्हा सुद्धा घर घाणच होतं. मला समजत नाही तुम्ही घरात का राहत नाही. कान उघडून ऐका, एक रात्री सुद्धा मला इथे एकटे सोडलं तर दुसऱ्या दिवशी मी इंदौरला जाईन. आता दरवाजा उघडा. असं करू नको. मी तुला सोडण्याची चूक पुन्हा कधीच करणार नाही. थोड्या संकोचाने अबीरने दरवाजा उघडला, तर आज सर्वत्र अंधारच अंधार पसरलेला होता. इथे थांब, मी लाईट्स ऑन करतो. अबीर आत येत असतानाच तो लाईट्स ऑन करणार इतक्यात आपोआप घरातील सगळ्या लाईट्स चालू झाल्या आणि एकाच वेळी अनेक लोकांचा आवाज त्याच्या कानात घुमला, वेलकम होम. आश्चर्यचकित झालेल्या अबीरने जेव्हा नजर फिरवली तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या घरात ऑफिसचे काही स्टाफ नील, आदित्य आणि राघव उभे होते. त्यांनी संपूर्ण घराला एक आपले होमसारखं सजवलं होतं. सर्वत्र खेळणी, लाईट्स आणि पांढऱ्या फुलांचे हार लटकत होते. अबीरला सरप्राईज मिळालं बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. अक्षरा सुद्धा आत आली आणि अबीरचा हात पकडून त्याला खाली खेचू लागली. अबीर तिच्याकडे झुकला, तेव्हा तिने त्याच्या कानात हळूच फुसफुसत म्हणाली, वेलकम होम, मिस्टर न्यू डॅड. कसं वाटलं सरप्राईज? आधीच चकित असलेल्या अबीरने जेव्हा अक्षराचं बोलणं ऐकलं, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आणखी आश्चर्य दिसलं. काही विचारण्याआधीच अक्षराने त्याच्या गालावर किस केला आणि पुन्हा म्हणाली, तुम्हाला काय वाटलं? मी हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे काहीही करू शकत नाही किंवा सरप्राईज फक्त नवरेच देऊ शकतात. वेग नाही. म्हणजे हे सगळं? आश्चर्याने अक्षराकडे पाहत अबीर सरळ उभा राहिला आणि तिच्या तयारीकडे बघत म्हणाला,
सरप्राईज बायको सुद्धा देऊ शकते. फरक फक्त इतकाच आहे की बायको माझ्या अक्षरासारखी हवी. त्या सजावटीत त्याने हे देखील पाहिलं की अक्षराने प्रत्येक भिंतीवर तिच्या आणि त्याच्या लग्नाचे फोटो फ्रेम करून लावले होते. त्याने अबीरला हा पुरेसा इशारा दिला की अक्षरा त्याच्या जीवनातील पहिली अशी सोबती आहे जी वादळासारखी अचानक त्याच्या आयुष्यात आली होती आणि त्याला जिवंत ठेवण्यासाठी वाऱ्यासारखी त्याच्या आजूबाजूलाच राहिली होती. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की हॉस्पिटलमध्ये असतानाही अक्षराने त्याच्यासाठी इतकं सुंदर सरप्राईज तयार केलं होतं आणि त्याला याची अजिबात कल्पना देखील नव्हती. अबीर अचानक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो अक्षराच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श करून बसला. तो तिला बारकाईने अनुभवत असल्याप्रमाणे एकामागून एक तिच्या दोन्ही ओठांना प्रेमाने किस करत होता. खिडकीतून येणारी हवा त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होती, जे कित्येक काळ तसंच सुरू होतं. अबीरच्या छातीवर डोकं ठेवून अक्षराने समाधानाने म्हटलं, मला माझ्या हिस्स्याचा सगळा आनंद मिळाला आहे. कारण आता तुम्ही फक्त माझे आहात, केवळ माझे. दोघेही एकमेकांच्या मिठीत गढून गेले होते, इतके की तिथे उभ्या असलेल्या ऑफिस स्टाफलाही विसरले होते. हे पाहून नील लांबूनच म्हणाला, बस सुद्धा करा तुम्ही दोघं, आमचाही विचार करा. इथे आम्ही आहोत तोपर्यंत थोडी दुरी ठेवू शकता का? मग आम्ही गेल्यावर तुम्ही एकमेकांवर प्रेम करत राहा. केक कापू का आता? पार्टी सुरू करायची का? नीलचं बोलणं ऐकल्यानंतरही अबीरने अक्षराला आपल्या मिठीतून सोडलं नाही आणि अक्षराही त्याच्यापासून दूर गेली नाही. त्यांनी एकदा नीलकडे पाहिलं आणि नंतर पुन्हा एकमेकांकडे पाहून हसू लागले. शेवटी नीललाच केक घेऊन त्यांच्या जवळ यावं लागलं. तुम्ही दोघं हलणार नाहीत तर मीच हालतो. अक्षरा कमीत कमी केकवरच्या मेणबत्त्या तरी विझव. हसत हसत अक्षराने अबीरला डोळ्यांच्या इशाऱ्याने मेणबत्त्या विझवायला सांगितलं आणि स्वतः अबीरच्या छातीवर चेहरा लपवून हसू लागली. संपूर्ण संध्याकाळ मजामस्ती करून सर्वजण आपापल्या घरी गेले. आरोही, नील आणि अक्षराचे आईवडील तिथेच राहून साफसफाई करायला लागले. अबीर अक्षरा आणि बाळाला घेऊन त्यांच्या खोलीत गेला. खूप थकल्यामुळे अक्षरा पलंगावर पडताच झोपली. पण अबीर बाळाला घेऊन खोलीभर इकडे तिकडे फिरत राहिला. काही वेळाने बाळ रडायला लागलं, तेव्हा अचानक अक्षरा हडबडून उठली आणि म्हणाली, अक्षर. तिची घाबरलेली अवस्था पाहून अबीर तिच्या जवळ आला. अक्षराने तातडीने बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला छातीशी धरलं. अबीरच्या कंबरेवर डोकं ठेवून अक्षराने काहीशी घाबरलेली वाटली. तेव्हा अबीरने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, काय झालं? बाळाला आपल्या कुशीत धरून अक्षराने आपल्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसला आणि जवळजवळ 5 मिनिटांनी अबीरच्या प्रश्नाला उत्तर दिलं. काही नाही, एक स्वप्न पाहिलं होतं. मी ठीक आहे, तुम्ही शॉवर घ्यायचं म्हणत होतात ना? जा. लिटल बर्ड. अक्षर. ला मी झोपवते. हम्म. आणि वाईट स्वप्न बघू नको. फक्त माझी स्वप्न बघ, तेव्हा तुझी काळजी मी स्वप्नांतही घेईन. असं म्हणत अबीरने तिच्या डोक्यावर किस घेतला आणि तिला पलंगावर झोपण्यास मदत केली. त्यानंतर तो आंघोळ करायला गेला. जेव्हा तो परत आला, अक्षरा आणि अक्षर दोघंही गाढ झोपले होते. कसलाही आवाज न करता अबीर खोलीबाहेर आला. कॉरिडॉरमधून खाली पाहिलं, तर तिथली साफसफाईही संपलेली होती आणि सगळेजण त्यांच्या खोलीत झोपले होते. मागील 8 दिवसांत ऑफिसमध्ये काय झालं, याची त्याला काहीच कल्पना नव्हती. म्हणून त्याने हळूच आपल्या खोलीचं दार बंद केलं आणि स्वतः स्टडी रूममध्ये गेला. तिथे लॅपटॉपवर काम करत करत कधी त्याला झोप लागली, हे त्यालाही कळलं नाही आणि तो तिथेच खुर्चीवर झोपून गेला. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. बघूया पुढे काय होईल. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.